दत्त विठ्ठल केसरी मैदानाचं आदत मैदान पार पडतंय आणि गट क्रमांक 76 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तो म्हणजे सर्जा आणि बकासूर. पहिल्यांदा आपल्यासोबत सर्व सर्जे सहकारी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? नंदू जगताप. दादा काय सांगाल, आज गाडी अतिशय सुंदररित्या पळाली 76 मध्ये, काय सांगाल आजचं गट आजचा कसं विषय झाला? म्हणजे आज गाडी पळणारच होती, कारण बकासूरवर पायरा असल्यामुळे गाडी म्हणजे पळणारच होती चांगली. बर आम्ही पण खोंड आत्ताच नवीन खरेदी केलेला आहे. बर. त्यामुळे मला काय? सर्जाबद्दल जरा सांगा. सर्जा कोणाच्या नावाने पळतो आपला? सरजा गायत्री गोल्ड ओडिसा वडगाव हवेली तांबवे या नावानं पळतो. काय सांगाल, सर्जा कधी घेतला आपण? एक आठवडा झाले. बर. काय याची वैशिष्ट्य काय आहेत? वैशिष्ट्य निंबाळकर सर, अभिजित भैया त्यांच्यावर जो सर्जा पळतोय तीच वैशिष्ट्य हेच आहे, बर त्यामुळे त्याचं नाव सर्जा ठेवलं आहे. बर. पब्लिकने वगैरे कसं पळतोय काय? पब्लिकनं अजून काय आपण पळवलेलं नाही, बर. पण पळवू वेळ त्या दिवशी पळवणार पब्लिक. आज देव बकासूर सोबत पळाला, काय वाटलं? स्पीड आज कसं वाटलं काय? आज त्याचं स्पीड चांगलं वाटलं. बघूया पुढं भविष्यात तो वेगाचा शेवटच होईल असा आमचा पण अंदाज आहे. कसं काय याचं म्हणजे स्वभाव वगैरे कसं काय आहे? सेम सरजागतच आहे, आपल्या अभिजित भाई यांच्या सरजागतच आहे. पलटणच्या अभिजित भाई आहेत की नाही त्यांच्या सरजागतच आहे स्वभाव. आज ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीवर? अमर तात्या वंडकर. काय सांगाल आता? अमर ड्रायव्हर एक नामांकित ड्रायव्हर आहे, त्यांच्याबद्दल पण काय सांगाल आपण? त्यांच्याबद्दल कालच पायरा जावा फायनल जावा झाला त्यावेळेलाच आपण ठरवलं होतं अमर तात्यालाच गाडी बसवायचं. आता आपली धावण म्हटल्यानंतर एक प्रसिद्ध धावण आहे, हरण्या पण आपला होऊन गेला हिंद केसरी. होय. काय सांगाल आता? हरण्या पण आहे आपल्याकडे, आता हा नंदी पण नाव करतोय, काय सांगाल तुम्ही? आपल्याला प्रथम पहिल्यांदा सुंदर राहिला, सुंदर नंतर हरण्या राहिलाय, हरण्यानंतर आता हा. हरण्या मैदान दिसत नाही शक्य जास्त. नाही प्रत्येक मैदानाला असतो हरण्या. बरं बरं बरं. शेटच्या बद्दल काय सांगाल? शेटने कशी पार्क केली याची? शेटची पारख लय मोठी आहे. बरं शेट बद्दल काहीच बोलू शकत नाही. बरं. दादा काय सांगाल तुम्ही आता सर्जाबद्दल? या सर्जा खरं तर आम्ही हा घेतला म्हणजे निंबाळकर सरांचा सर्जा बघून कॉपी बघून हा सर्जा घेतला. बरं. त्याच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत त्या हां. आता पूर्ण करली आमच्या आशा आहे सगळ्यांना. आणि घेतल्यानंतरचं हे कितवं मैदान आहे? पहिलंच मैदान आहे? पहिल्याच मैदानात देव बकासूरबरोबर पळायचं होतं. बरं. नशिबानं आम्हाला ते आमचं म्हणजे स्वप्नच पूर्ण झालं आज. म्हणजे बकासूर सोबत पळायला भाग्य लागतं आणि पहिलंच मैदान म्हणजे पहिलंच मैदानात बकासूर सोबत मित्रांनो पळायला, नक्कीच त्याचा आशीर्वाद तुमच्या नंदी मागे कायम राहणारच. काय वाटतं एकंदरीत आज पळ कसा वाटला तुम्हाला? खूप चांगला पळ आहे आणि आशा आहे आम्हाला आज गाडी बोलवतात. मैदान कसं आहे आजचं? आजचं मैदान खूप सुंदर आहे, चांगलं आहे. शेटना वगैरे फोन केला होता आज गाडीचा गटाला वगैरे बघितले का शेटने? बघितले काय सांगितलं शेटने? काय सांगितलं? शेटचा अजून फोनच आलेला नाही. बर. पण आज त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल ज्यावेळी बकासूर सोबत पळणार, तुम्हाला काय वाटलं सगळ्या टीमला वगैरे? काय चर्चा काय ते झाली असेल? झाली की चर्चा झाली की काय ना सगळीच्या टीमच म्हटली एक नंबर आहे, काय अडचण नाही येणार आपल्याला. सुट्टीला कसं आहे? सुट्टीला वगैरे प्रॉब्लेम येतो का नाही? सुट्टीला काय प्रॉब्लेम नाही. सुट्टीला शांत आणि आहे, काय दोन्ही बाजूने पळतो. आणि ड्रायव्हर तुमचं कोण असतं कंटिन्यू? अमर तात्या वंडकर. आम्हाला ड्रायव्हर. नक्कीच सर्व तुम्ही टीम मेंबर आहे, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी तुम्हाला. आज चांगल्या रीतीने गट पास केला आहे. सेमीसाठी शुभेच्छा राहतील, फायनलसाठी पण तुम्हाला शुभेच्छा राहतील. सगळ्यांना धन्यवाद. ओके, थँक्यू.